शिवानी उठ, पडदा उघडलाय, उठ उठ. किती वाजलेत बघा मित्रांनो. आज आम्ही तुमच्यासाठी आज आम्ही असं ठरवलं 7:30 वाजलेत. मी 7ला उठलेलो आहे. मी जरा माझं आवराआवरी करत होतो म्हणून 7:30 वाजेपर्यंत हिला झोपू दिलं. 7:30 वाजले. शिवानी उठ लवकर, आज आपण काहीतरी करायचं. उठ लवकर, उठ लवकर, उठ. बाहेर बघ किती छान आहे बघ. हे बघ, थांबा तुम्हाला दाखवतो. काय धुकं वाटतंय. असं वाटतंय पहाटे उठलोय. आई शपथ काय बरं वाटतंय बघायला. आमच्यासाठी पहाटेचं मित्रांनो, माझ्यासाठी पहाटेचं. लवकर उठ शिवानी यार, काय फालतू. आणि माझं टी शर्ट घालून का झोपलीस. काल रात्री अंधारात दिसत नाही कुठले कपडे घातले. उठ लवकर. 5 मिनिटं नाही, 5 मिनिटं नाही यार. उठ ना यार शिवानी, झालेत ना 5 मिनिटं यार. शिवानी लवकर यार. शिवानी उठ यार. शिवानी उठ. डोळा पण उघडत नाही. कुठला? हा नाही उघडत आहे का? हा नाही उघडत आहे. हा वाला. ओके, 1 मिनिट. उघडला. चल उठ. एवढे आलं सकाळी 7 वाजता तुमची व्हिडिओ बघताय तुम्ही उठत नाही. उठ. 1 2 1 1 2 3. दे दोन्ही हात, दे दोन्ही हाताने हात पकड. दोन्ही हाताने पकड हात. अरे पकड ना, कॅमेरा पकडलाय मी एका हाताने. दोन्ही हाताने हात पकड. दुसरा हात दे. 1 2. अरे उठ ना. उठली. टाळ्या वाजवा. ज्या कामासाठी हिला आणलेलं आहे ते काम ही करायला चालू झालेली आहे. ही अर्धवट साफ केलेलं आहे. इकडे तुम्हाला आता दिसतंय की नाही माहित नाही, पण इकडे पाणी दिसतंय. तर तिने साफ केलेलं आहे. आता मित्रांनो, माझ्या बायकोने माझ्यासाठी काहीतरी आणले ते मी तुम्हाला दाखवतो. एवढी सुंदर गोष्ट फक्त तुमची बायकोच तुम्हाला गिफ्ट करू शकते, कारण ती आहे बायको. ती बायकोचं काम. बायको, ते जरा मला माझं पुस्तक देशील का? येस प्लीज. माझ्या बायकोने माझ्यासाठी काय आणलंय? हे काय आहे? हे हनुमान चालीसा इन इंग्लिश आणि मराठी पण, कारण जे समजवायचं असतं. इंग्लिश मध्ये आहे, मराठीत आहे, हिंदी मध्ये आहे. ओके. आणि त्यात इंग्लिश अँगल बघ किती सुंदर आहे. आणि त्यात इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं. येस मित्रांनो, आम्ही तुम्हाला जसं माहिती असेल, कुठेही गेलो गाडीत पहिलं गाणं वाजतं ते असतं हनुमान चालीसा. तर हनुमान चालीसा खरं अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी शिवानीने मला हे गिफ्ट दिलं. आणि एक नाही मित्रांनो, 1 2 आणि तिसरं कुठे आहे? टोटल 3 मागवलेले. ठीक आहे, तिसरं सापडत नाही. टोटल हिने 3 मागवलेले आहेत. आणि 3 का? तर 1 माझ्यासाठी, 1 स्वतःसाठी आणि 1 अपू ढापू झापू हुलाकू रंबा मावशी, तुम्हाला जे हवं ते तुम्ही बोलू शकता. अपूर्वा लोके ह्यांच्यासाठी तिसरं आणलेलं आहे, कारण आम्हाला तिघांना कळायला पाहिजे की अर्थ काय हनुमान चालीसाचा. तर आणि इथे माझी बायको तयार होत आहे. बायको लवकर. एक सांगू, एक आपले दोघांचा आहे, एक गौरांचा आहे आणि एक अपूर्वाचा आहे. आपण दोघं नाला की टॅन तो हार. आपण दोघं एकत्र वाचतो. कसं एकत्र वाचतो? मी गाडी ट्रॅफिक मध्ये असताना वाचणार, तू इथे वाचणार. एक मला हिने भगवद्गीता पण आणून दिलेली. ही शाळेने काय केलं माहितीये का? भगवद्गीता आणली, इंग्लिश आणली, हिंदी आणली, पॉकेट साईज भगवद्गीता आणली. आणि ती मी गाडी ठेवली की मी ट्रॅफिक मध्ये असताना वाचत जाईन कधी एक असं काढून. तसं तर मी भगवद्गीता नॉर्मली वाचतो, बाहेर पुस्तक ठेवलं. तुम्ही पण वाचत जा, तुम्हाला वाचत. असं उभं राहून छान उजेड येऊ शकतो, पण आम्हाला उभं असंच राहायचं. हो, कारण हा माझा ब्लॉग आहे. दिस इज वाईफ विथ याश ई. मी याश आहे, ई तू आहेस. ब्लॉग विथ याश ई. तर हा, तर मित्रांनो ह्याच्यावरती पण एडिट्स बनतील की मी ई आहे. याश ई. हा, तर मित्रांनो काय मी तुम्हाला सांगत होतो. हा, तर मित्रांनो, एवढ्या सकाळ टॉर्चर होतं या घरात माझ्यावरती. टॉर्चर. सकाळी वीकेंडला मला 7 वाजता उठवलं जातं. म्हणजे डोळे साथ देत नाहीयेत. डोळे का विचार माझी अंतरात्मा झोपली आहे. ओके, हिची अंतरात्मा झोपलेली मित्रांनो. तर आता आम्ही काय करणार आहे हे तुम्हाला सगळं दाखवलं. आम्ही काय घेतलं, माझ्या बायकोने माझ्यासाठी काय आणलं. तर आता आपण करणार काय ऍज युजल. करणारचं सोड. तुला माहिती माझ्याकडे काय आहे? मॅजिक. काय मॅजिक? दाखवते. 3-in-1 लिपस्टिक आहे, तुम्हाला पण दाखवते. तर हे आहे ते मॅजिक लव्ह ट्रायंगल बाय स्टेज ब्युटी. तर हे आहेत त्यांचे 3-in-1 लिपस्टिक्स. मी तुम्हाला दाखवते की हे 3-in-1 कसे आहेत. एकदम कन्व्हिनियंट आहे गाईज, ट्रस्ट मी. खूप इझी काम करतं हे. तर हा आहे शेड 05 ट्रफल ब्लश. आणि जसं तुम्ही बघू शकता या लिपस्टिक्सच्या दोन्ही साईडला वेगळे कलर्स आहेत. सो वेन आय से 3-in-1, तुम्ही एक शेड पूर्ण लिप्सला लावू शकतात, मग कधी दुसरी शेड लावू शकतात. और जसं मी या व्हिडिओमध्ये करते आहे, एक शेड लोअर लिपला लावून दुसरी शेड अप्पर लिपला, आणि मग त्याला मिक्स
मिक्स केलं की आपल्याला मिळतो थर्ड शेड आणि मग मी यूज करते माझा फेवरेट शेड 01 ब्रिक पिंक. तर हा शेड एकदम छान रेड अँड न्यूड कलरचा मिक्सचर आहे. तर इथे मी डार्क शेडने लिप लाईन करते आणि जो लाईट शेड आहे त्याने मी लिप्स फिल करणार आहे. तर ही लिपस्टिक तुम्ही अशी पण यूज करू शकतात. आणि मग मी जेव्हा मिक्स करते या दोन्ही शेडला तेव्हा एक छान पिंक कलर मिळतो. आणि यात अजून पण भरपूर शेड्स आहेत, तुम्ही स्क्रीनवरती बघूच शकता. आणि एवढंच नाही तर हे ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे. तर हे लिपस्टिक्स तुम्हाला आरामात 12 आवर्स साठी लास्ट करतील. सो फुल डे रिअप्लाय करायचं टेन्शनच नाही. सो आता तुम्ही पण हे लव्ह ट्रायंगल 3-in-1 लिपस्टिक्स ऑर्डर करू शकता, ते पण 15% डिस्काउंट वरती इफ यू यूज आवर कुपन कोड विच इज yashi2025 ऑन stacebeauty.com. आणि हे प्रोडक्ट्स आर ऑल्सो अवेलेबल ऑन नायका, Amazon अँड पर्पल. सो डू चेकआउट. तर गाईज फायनली आम्ही निघालेलो आहे घराच्या बाहेर. थोडासा उशीर झाला, बाकीची कामं आवरत होतो, पण या माणसाला या माणसाला मी सांगते, काल रात्री 2 तास लाईट गेलेली. मला काहीच माहिती नाही. आम्हाला सकाळी उठून बोलतो की मी झोपलोच नाही, तरी मी 7ला उठलो. हा उठला, जिमला गेला, मग आम्ही सगळं आवरलं आणि आता निघालेलो आहे. आम्हाला माहिती नाही दिवस कसा जाईल, कुठे जाईल, बट आता आम्ही सुरुवात तर कॉफीने करतो, कारण की ह्याला पियायची आहे. मला तर सकाळी तसं 7ला उठून 7 ते 8च्या मध्ये ब्रेकफास्ट करून 12 ते 2च्या मध्ये लंच करून 7 परत संध्याकाळी 4 ते 5 मध्ये लंच करायचा होता. पण ठीक आहे, उचल फोन उचलून घे. नाही इट्स ओके. तर आता आम्ही चाललो आहे कॉफी पियायला. मी तिकडे काहीतरी खाईन, कारण की मला प्रचंड भूक लागली. काल रात्री मी काही खाल्लं नाही, कारण की माझं डायटिंग चालू आहे. माझं कीटो काय कीटोच असतं, कीटो ना, इंटरमिटेंट फास्टिंग चालू आहे गाईज. त्याच्यामुळेच असते मी माझ्या शेप मध्ये. नाही असं काही नाही, मी टाइमपास करते. ओके, तर पटकन आम्ही जातो कॉफी पियायला. आणि तुम्हाला तेवढ्यात आता वातावरण बघा, असं पावसाळी वातावरण आहे, जरा बरं वाटतंय जरा. तर तेवढ्यातच मी तुम्हाला जर आपण सकाळी 7 ते 8 मध्ये गेलो असतो ना, हा काय मजा. अरे यार, हा दररोज 11ला उठतो, सो त्याच्यासाठी सकाळी 7ला उठणं एकदम वेगळं आहे. तुला कळतंय, आपण सकाळी उठून वेस्ट झालं. 11 वाजलेत. मला असं हवं होतं 7 ते 8 उठलो, सगळं व्यवस्थित केलं, 10 वाजता ऐकायला निघालो, सगळं व्यवस्थित झालं. किती मस्त. ऐक्या मला त्यांना सांगायचं नव्हतं, मला त्यांना आधी अपडेट द्यायचं होतं काय झालं. तर मी करते शाणे, तूच नेहमी करते. आम्ही आता बनवणार आहे हे, आता गेस करा तुम्ही आम्ही काय बनवणार आहे. तू गाडी चालव, मी यांना सांगते. तर आम्ही त्या सोफ्यावाल्याशी, तुम्ही लास्ट व्लॉग बघितलाच असेल की कसं काय सगळं झालेलं. आणि तो बोलेला की 5 दिन और दे दो, मैं दे देता हूँ, कारण की त्यांनी सोफा दाखवलेला. मग आम्ही त्याला 5 दिवस दिले. परवा आम्ही त्याला कॉल केला, आम्ही नाही, ह्यांनी कॉल केला की क्या हुआ भाई, हुआ क्या सोफा. तो बोले की नहीं भाई तू पैसे ले ले. आणि मग नंतर झालं, तो बोले की ठीक है पैसे दे दो, हम लोग मॅनेज कर लेंगे. त्यांनी पैसे पाठवले. किती सांग? 10,000. आणि त्यांनी आमच्याकडनं ऍडव्हान्स घेतलेले 15,000. तर मी मग झाशी की राणी जाग उठी मित्रांनो, जाग उठी झाशी की राणी. झाशी की राणी हा ओके बोलला. ठीक है, एक सेकंड. मी हा ना बोला की 10,000 क्यों भेजा, 15,000 हमने भेजा था. तो त्यांनी कोणाला तरी बोलायला दिलं. तो बोला की आप भले आदमी लग रहे हो, 5,000 छोड़ दो, हमारा भी नुकसान हुआ है, असंच बोलला तो. पण मी त्याला बोललो की देखो सर, मैंने जो भरा है गलती आपका हुआ और आपके मालिक का हुआ, जिसका भी हुआ, आपका गलती हुआ, उसमें सजा मैं क्यों भुगतूं. मेरे को आप पे थोड़ा ऐसा लगा कि ठीक है नुकसान होगा, इसके लिए मैंने और आपको 5 दिन दिया कि देखो आपको हो रहा है तो दे दो. पण तरी त्यांनी बोला की नहीं सर जान दो ना प्लीज, हमारा देखो ना 5,000 आप माफ कर दो. मैं बोलो की नहीं होगा. तर तो मला बोलला कि एक काम करता हूँ, कल दोपहर को देता हूँ, या फिर प्लीज थोड़ा मेरे पे ये करो और आप मेरे को मंडे दोपहर तक दे दो, मेरे पे रहम करो, रहम करके मंडे दोपहर तक दे दो. एवढे शब्द त्यांनी कठोर वापरलेले, कठोर म्हणजे वजनदार. तर मी त्याला बोललो की ठीक है चलो मैं आपको कल नहीं फोन करूंगा, मैं आपको मंडे दोपहर को फोन करूंगा, पर मंडे दोपहर को तो मेरे को मेरा सोफा दे दो, मेरे को मेरा पैसा दे दो, मेरे को बार बार फोन करने मत लगाना. तर ही गोष्ट मी अपडेट दिला झाशी की राणीला. आणि मग झाशी की राणी आली मी हे बघा, ह्याचं बरोबर आहे की समोरून हा एकतर इमोशनल माणूस आहे, हा लगेच समोरचा जर असं 2-3 इमोशनल वर्ड्स बोलला तर येऊन जातो. बट लॉजिकली त्याच्या आवाजात होतं, ते त्याच्या आवाजात ते होतं. एक सेकंड, लॉजिकली त्याचा इतका मोठा शोरूम आहे. ठीक आहे, पण मला काय वाटलं तेव्हा की त्यांनी त्याच्या कामगाराला फोन दिला आणि ज्यांनी चूक केली त्याच्याकडनं तो पैसे काढून घेतोय, म्हणजे त्याच्या सॅलरी मधनं. कारण तो मला असं बोलला की मेरे पास 10,000 था, मैंने भेज दिया, मेरे पास अब भी 5,000 नहीं है, पर मेरे को जब मिलेगा 5,000 मैं तब भेज दूंगा, प्लीज मेरे को मंडे दोपहर तक का वक्त दो. पण तो बोलला की तो त्याच्या भावाशी बोलायला देतो. हा, पण आवाज तसा नव्हता. त्याचा भाऊ ओनर आहे आणि त्याचा एवढा मोठा बिझनेस आहे, एवढं मोठं शोरूम आहे, तर त्याच्याकडे 5,000 नसतील. एक तर त्यांनी सोफ्यासाठी एवढं रखडवलं. असं नाही की आम्ही आमचे पेशन्स नाही दाखवले, आम्ही एकदम रिस्पेक्टफुली तिकडे बोलत होतो. आम्हाला हवं असतं तर आम्ही तिकडे त्याच्याशी डिसरिस्पेक्ट करून बोललो असतो, पण आम्ही असं काही नाही केलं. इट्स ओके, कधी कधी टाइम लागतो त्यांचं, पण ते बोलतात
अनफॉर्च्युनेट सिच्युएशन होते की त्यांचा एक कामगार सोडून गेला. बट एवढं सतत रखडवून पण जर तुम्ही बोलतायत की पैसे द्यायला पण रखडवणार तर इट इज नॉट एक्सेप्टेबल, ऍटलीस्ट माझ्यासाठी. तर मग मी ह्याला बोलले की नंबर दे, मला बोलते नंबर दे, यश नंबर दे. मी असं नाही बोलली. मेसेज टाकू का त्यांना, यश नंबर दे. ह्याला मेसेज वरती कळालं की मी कशी बोलते. तर मी याला बोलले की, आणि ना त्या माणसाला वाटलं की आम्ही दोघं नवरा बायको नाही आहोत, हा माझा बॉयफ्रेंड आहे. कारण की मी सेपरेट, हा ऑफिस मध्ये होता आणि मी घरी होती. तर तो बोले की आप अलग अलग इससे क्यों कॉल कर रहे हो, आपने बोला था आप हस्बैंड वाइफ हो. बोले की आपको क्या करना है उससे. मी सरळ असंच बोलली. मग मी त्याला बोलली आणि एकदम चांगल्या वे मध्ये मी त्याला हस्बंड वाईफचे 2 नंबर नाही नसतात काय? हा ना, हस्बंडचा वेगळा नंबर, वाईफचा वेगळा नंबर नसतो. तर मी त्याला खूप चांगल्या ह्याच्यात हे तुम्हाला काल नाही बोलली, आता सांगितलं तुम्हाला. हाँ कि आपको ये सही लग रहा है क्या ये सब कुछ, कि आप सोफा देने के लिए हमें इतना वेट करा रहे हो. अभी पैसे देने के लिए, अगर पैसे के लिए रुकना ही होता तो सोफा के लिए रुक जाते. तो क्या बोलत होता, मैं तो सोफा जितना हुआ है उतना रख लो. हाँ, हे मला पण बोललेला तो. बाद में कभी तो हम पैसा दे देंगे. क्या हम वो लकड़े का ये लेके बेस लेके क्या करे, ऊपर बैठने के लिए तो कुछ चाहिए. तर एवढं सगळं झाल्यानंतर मी त्याला 3 वेळा कॉल केले. आधी 8 वाजता तो बोला की 1 तासात पाठवतो. मग मी 1 तास 1.5 आवरने कॉल केला. मग तो बोला अर्धा तासात पाठवतो. मग मी त्याला 45 मिनिट्सने कॉल केला. मग तो बोलतो की नाही मी 15 मिनिट में भेजता हूँ. मग 15 मिनिटांनी त्यांनी पाठवला नाही. मग मी यशला बोलली आता तूच त्याला कॉल कर, नाही तर मी आता बडबडेन. तर मग यशने कॉल केला. बोले की अरे मुझे शिवानी का कॉल आया था, आप उसको पैसा भेज रहे हो ना 15 मिनिट में. मग तो बोला की हाँ भेज रहा हूँ. मग जाऊन त्यांनी पाठवले. बट मी त्याच डे मध्ये 15,000 आमचे वसूल केले. नाही तर हा मंडे पर्यंत का थांबायचं एवढं. त्याच्या आवाजात तो हे होतं. त्यांनी मला काय वाटलं, त्यांनी काय केलं, 1 मिनिट, मला नाही चालत, माझं वेगळं असतं ना काम करण्याची पद्धत, तुझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मला असं वाटलं तर त्याच्या कामगाराकडनं पैसे घेतोय. मी पैसे सोडत नव्हतो, पण मला त्याच्या आवाजात असं वाटलं की साप देखलो ना. कारण आवाजात आता ओनर तो होता, जो ओनर होता त्याच्या आवाजातला रुबाब आणि त्याचा आवाज वेगळा होता. आणि हा ज्याच्याशी मी नंतर बोललो त्याच्या आवाजात तो ओनर जो होता तो काय बोला, मेरे बड़े भैया से बात करो. तो बोलायला काही बोलेल. ओनर आहे ना. अरे तो काही बोलेल ना, तो काही बोलेल. पण माझ्या डोक्याला जे खरं वाटलं, जे माझ्या कानाला खरं वाटलं ते मी केलं. मी त्याला बोललो की मंडे दोपहर तक आप टाइम लो, मंडे दोपहर के बाद अगर आपने पैसा नहीं दिया तो मैं उधर आऊंगा पैसा लेने को. बस आपण का जायचं, आपण का मेहनत करायची. मेहनत नाही, आपण त्याला त्यांनी जेव्हा मागितले पैसे असं असू शकत होतं की त्या माणसासाठी जो माझ्याशी फोनवर तेव्हा बोलत होता त्याच्यासाठी 15,000 रुपये त्याच्या 2-3 महिन्याची कमाई असेल असं मे बी कुठेतरी असा विचार केला मी. आणि मग मी बोललो की ठीक आहे, ओके चल भाई, तुला पाहिजे अजून, मी सोडत नाहीये पैसे. एवढं दया माया असं नाही की बाबा जा नको मला, मी काय खूप मोठा अंबानी नाही. 5,000 रुपये मला पाहिजेत, पण तुला मी मंडे दुपारपर्यंत वेळ देतोय, तेपर्यंत दे. पण झाशी के ना तलवार निकाल के खड़ी सामने, मेरे को अब भी मेरा 5,000 मागता है. मी तुला बेट लावून देते, इकडे दुसरी वेगळी कोणती बाई असती ना ती पण हेच करेल. यश माणसं ना थोडीशी अशी असतात की हा चलो रहने दो. मुलांमध्ये असं भरपूर बघितलंय मी की मुलं सोडून देतात गोष्टी, पण मुली नाही सोडत. कुठे होतो पण 5,000 सोडत नव्हतो, वेळ दिलेला हा वेळ. आणि तो मंडेला जर फोन करून बोलला असता ना की मैं और सॅटर्डे को देता हूँ, तरी हा म्हणला असता. मी लिहून देते. आणि माझं असं होतं की मला तिकडे तेव्हा मी बोललो असतो की मग जो माझ्याशी आधी बोलतोय त्यांनी पैसे द्यावे, कारण मला माझे पैसे. मला असं होतं की मला आता तिकडे माझा टाइम वेस्ट नाही करायचा, त्याच्याऐवजी मी दुसरीकडे. म्हणून मग आम्ही विचार केला की आज गौरांग, मम्मी आणि पप्पा हे लोक सगळं पॅकिंग मध्ये आहेत. तर मी ह्याला बोलली की आपण सकाळी उठून सोफा बघायला जाऊया, आयकियावाले डिलिव्हर करून देतील 1 वीक मध्ये. तर मग आता आम्ही ते बघायला जातोय. बट या महाराजाला कॉफी पियायची. येस, कारण मला सकाळी 7 ते 8 ला मी आज टाइम टेबल बनवलं. 7 to 8 ब्रेकफास्ट, 12 to 2 लंच आणि त्याच्यानंतर 4 to 5 डिनर, असं मी माझा टाइम टेबल बनवलेला. पण कोणतरी करून माझा टाइम टेबल वेस्ट करून टाकला. अरे तुम्हाला आता, तुम्ही जर 9 to 5 वाले असाल, जे इमिया शिफ्ट वाले नसतील, त्यांना तुम्ही सांगा की आपण दररोज सकाळी लवकर उठतो आणि वीकेंडला आपण सकाळी लवकर उठणं हे पॉसिबल आहे का? 1 मिनिट, जे लोक सकाळी 11ला उठतात त्या लोकांना उठू देत ना वीकेंडला. कॅमेरा इकडे कॅमेरा. ओके, मी बोलतोय की जर तुम्ही तुमच्या आयुष्यातला प्रेशियस टाइम सकाळी 7 वाजता उठून कामासाठी देताय, ज्याच्याने तुम्हाला पैसे कमावून मजा करायची आहे किंवा गरजा पूर्ण करायच्या आहेत किंवा काही, त्यासाठी तुम्ही काम करण्यासाठी जर सकाळी 7 वाजता उठू शकता, तर मजा करण्यासाठी सकाळी 7 वाजता का नाही उठत? मी मजा करण्यासाठी उठेन ना, पण कुठे ट्रिपला वगैरे जायचं. ट्रिपला कशाला जायचंय? सकाळी उठून नाश्ता करायला जा. तुझं पोट भरायला मी सकाळी
सकाळी 7ला पोट भरण्याची गोष्ट नाही. सकाळी 7ला उठून 7:30 पर्यंत आंघोळ करून नाश्ता करायला जाणं हे किती मोठी गोष्ट आहे. Guys, किती आनंदमय असं म्हणजे ओ माय गॉड. आणि सकाळी पाऊस पडायला लागला. आई शपथ मी बोलू खिडकीच्या बाहेर यस मजा आएगा. 9 to 5 वालो माझ्यासाठी कमेंट करा आणि बोला की सकाळी वीकेंडला पण जर हे बघ जर ट्रिप वगैरे असते तर गोष्ट वेगळी होती. ओके हा ट्रिप वगैरे असते तर गोष्ट वेगळी होती. पण फक्त ब्रेकफास्ट करायला येस 7ला वीकेंडचा ब्रेकफास्ट म्हणजे जन्नत. मी सोड माझी मम्मी पण नाही उठणार सकाळी ब्रेकफास्ट करायला 7 वाजता. म्हणून तिला उठवलंच नाही. ती होती घरी उठवायला तुला. तरीही जरी असती तरी आपण अरे यार तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. जरी तुम्ही 9 to 5 असाल किंवा काही असाल किंवा इमिया शिफ्ट असाल किंवा एपॅक असाल काही मला नाही माहिती. पण वीकेंडला सकाळी 7 वाजता इमिया शिफ्ट सगळ्यांना माहिती नसेल. काही लोकांना माहिती नसेल. इमिया शिफ्ट म्हणजे जे लोक 12ला लॉग इन करतात आणि 1 ते 10 आणि एपॅक म्हणजे सकाळी लवकर करतात 6 वाजता 5 वाजता वगैरे 9 वाजता. हा ते नॉर्मल शिफ्ट. हा तर मग जर तुम्ही असे असाल तर वीकेंड शाणे मी गाडी चालवतोय तू अशी कॅमेरा करते. जर तुम्ही सकाळी लवकर उठणारे असाल किंवा काय वीकेंडला तुम्ही सकाळी लवकर उठून नाश्ता करायला जाऊ शकत नाही का मित्रांनो? नाही. तुला विचारलंय का? मी मित्रांनोला विचारलंय. मी मित्रांना विचार मी पण मैत्री आहे. नाही तू मैत्री नाही आहेस. तू बायको आहेस. मित्रांनो आहे. दोस्ती प्यार आहे. नाण्याची टांग आहे तुमच्या. मी तुला मी त्यांना प्रश्न विचारला ते कॉमेंट करून सांगतील तुझं बरोबर आहे का माझं बरोबर आहे. मला माहिती आहे यात माझंच बरोबर आहे. आणि तुम्ही हे पण सांगा की मी सेम डे पैसे घेतले हे माकड बोलतो माझीच लाल. माकड बोलतो माझीच लाल. म्हणजे तूच बोलतो ना तुझं नाही तू बोलली आता. मला माहिती माझंच बरोबर आहे. गाईज मला माहितीये की यश तुमचा फेवरेट आहे पण कोण कोणाचा फेवरेट इथे नसतं. जे खरंच सत्याची बाजू तू ना सगळ्यांना असं हे दिलं सत्याची बाजू. यश जिंदाबाद बोलो यश हे बोलो आणि ते काय बोलतील माझ्या बोलण्याला असं काही नसतं. शिवने का अरे थांब मला बोलू तर दे. नेहमीनुसार चप्पड. तर गाईज या ब्लॉग मध्ये मी बरोबर आहे ऍज युजल. नाही हो नाही कारण की पैसे घेणं आपल्याला कळायला पाहिजे की आपली बॉर्डर लाईन काय आहे. कुठपर्यंत आपण पेशन्स ठेवले पाहिजे. ते एक माझं बरोबर आहे. आणि दुसरं की वीकेंडला फक्त नाश्ता ठुसायला उठायला नाही पाहिजे 7 वाजता. ठुसायला उठायला काय म्हणजे. पण मला एक सांगा हे जे पैशाचं कारण होतं जे मंडेला घेऊ हा ठीक आहे ते डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. हिचे विचार वेगळे आहेत माझे विचार वेगळे आहेत म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या विचारानुसार आमची कामं करतो. तू त्यांना शटअप बोलली. तुला बोलते मग का नसेल मी फेवरेट कारण मी त्यांना मित्रांनो बोलतो आणि तू त्यांना शटअप बोलते. मी तुला बोलली शिट. पण तू शटअप असं केलं. तू काय केलं पाहिजे होतं कॅमेरा इकडे वळवा शटअप हे केलं पाहिजे होतं तू. शटअप. चला आता कॉफीला पोहोचलो. अजून का ड्राईव्ह करतो म्हणजे हा तुम्हाला खोटं सांगतो. बॅक कॅम चालू कर. दाखवतो कॉफी दाखवतो. बॅक कॅम चालू कर. हे बघा 10 पर्यंत मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 माझे मित्र आहेत मी मोजीन 10 पर्यंत. अशा प्रकारे यश मठाधिकारी खोटारडा ठरलेला आहे. आम्ही अजून गाडीत आहोत. पोहोचलो नाही पोहोचली मी नाही पोहोचली. मी गाडीत आहे. उतर मी गाडीत उतर पोहोचलोय. उतर ब्लूटॉक आहे. उतर निकाल. आता खाणार आहे फ्राईज ट्रफल फ्राईज. मी नाही खाणार आहे. आम्ही दोघं 2 वेगळ्या टेबल वरती बसलो आहोत. आतमध्ये का बसायचं काय मी इथे बसली कारण की माझे फोटो छान येतील. मागे ग्रीनरी आहे. नाही येणार फोटो छान. माझे पण फोटो आहे. काढ फोटो छान येतील माझे पण फोटो. एक वेगळा टेबल दुसऱ्या लोकांचा एक टेबल आपण कुठे गर्दी दिसते का तुला इकडे. कोण आलं दुसऱ्यांना सांग. बघितलं ह्याचे टँट्रम्स कसे असतात. टँट्रम्स मुलं कशी बायकोच्या बाजूला बसायला बघतात. समोर ह्याला तोंडून बरोबर बोलली. ह्याला दुसऱ्या टेबल वरती बॅकग्राऊंड हवाय. बाजूला बसण्यासाठी मी इथे बसलोय. मला तुला शटअप बोलायचं परत केलं तू तिकडे बघून बोलली. त्यांना माहिती. ओके चला आता आम्ही ऑर्डर केले. आम्ही खाऊ पेटपूजा करू आणि तुम्हाला पण दाखवतो काय ऑर्डर करतो. हे झाड आपल्या घरात कसं वाटेल. कुठल्या घरात. माझ्या घरात. हा माझी 2 घर आहेत ना. तुझं एकच आहे. बेडरूम मध्ये. हा बेडरूम मध्ये. बेडच्या मध्ये
एवढं मोठं झाड कसं नाव रेडी झाले? मला खूप इच्छा आहे हे झाड आपल्या घरात साफ आहे हा. हा मला इच्छा आहे. साफ केवढं वाढलंय बघ ना ते. मग बाल्कनी मध्ये ठेवू शकतो ना. झाड आहे ते. ते तसं असतं Plant तसं नसतं. नाही. आपण जेवढं कापू तेवढं ते राहतं. ओव्हर ऍक्टिंग, या मुलाची ओव्हर ऍक्टिंग बघा. अरे चाल सेम स्पीड बघ असं वाटतंय का मी याच्यावर चालतंय नाही ना माझी बॉडी सेम तशीच पाहिजे. तर IKEA मध्ये यायचं प्लॅन सक्सेसफुल झालेलं. ह्यानी असंच सोडून दिलं. माझं- त्यात काचेचं सामान आहे. मला लॅम्प वगैरे घ्यायचं होतं ते सगळं झालेलं आहे. आम्ही सोफा घेतलेला आहे. अजून गौरांसाठी टेबल घेतला डेस्क घेतलेला आहे. सोफा घेतलाय मिरर घेतलाय. सगळं झालेलं आहे. आता आम्ही निघतो आणि घरी आमचे फ्रेंड्स पण येणार आहेत. बोलतीये घेतलं ते घेतलं नाही आता घ्यायचंय. हा आय मीन आता शोधायचं कलेक्ट करायचं. चला बाय. यासाठी नवरा असला पाहिजे आपल्याकडे. यासाठी नवरा असला पाहिजे. इकडे ये बोललो तिकडे जाऊन अशी फोन घेऊन बसली आजी शहाणी. हे हालत नाहीये हे असं नसं नाही होते. बटन मारून बघ. यू कॅन डू इट छोटू. यू कॅन डू इट. मला एक आणलं. स्वतःला 2 का? ही तुझ्या दाढी मिशीला लागते. तू नको खाऊ ना मग माझ्या मिशीचं. मी खातो. तुला बोललो का माझ्या मिशीचं खा. अनहायजेनिक यार. शी बाबा. यश एवढं सामान घेतलेलं आहे आम्ही. यांच्या अमोला ही कॉल करायला सांगते की एकदा मम्मीला कॉल कर आणि माझं नाव नको घेऊ आणि सांग की तू आणि सांग काय सांगायचं. हे लोक आणि हे कोण छोटीचं नाव काय? हर्षिका. ही बघ तुझी ताई बघ इकडे बघ. ही बघ बसली तोंड बघ. आणि घरी अशी नाही दिसत ना. घरी अशी नाही दिसत. तर आमची IKEAची शॉपिंग झालेली आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो. आमचे फ्रेंड्स आले होते आणि इथे पण यशला नुसतं खोडी काढण्यापासून काही वेळ मिळत नाही. तर पूर्ण रात्र आम्ही अशी गप्पा मारत होतो, गेम्स खेळत होतो, प्लॅनिंग करत होतो कशाची तरी. ते माहिती नाही होणार आहे की नाही. जर झालं तर तुम्हाला नक्कीच कळेल. उधर तकलीफ तो इधर तकलीफ. तकलीफ तो हर जगह है. हसू नको अजिबात. तकलीफ ही आहे हर जगह नाही इधर ही. अजिबात हसू नको. एका शब्दाने हसू नको. अजिबात फास लागेल तुझ्या. मन बघा मस्त आहे. हे लोग रात को नाचते की बाबा.